सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओत. आज नाश्त्याला बनवणार आहे मी मस्त गावाकडच्या पद्धतीचे कांदा पोहे. त्याच्यासाठी तयारी करून घेतली आहे. शेंगदाणे भाजून त्याचे 2 भाग केलेत. रानातली कोथिंबीर, झाडाचा कढीपत्ता, आपल्या घरच्याच झाडाच्या मिरच्या, रानातला कांदा, हे सगळं रानातलंच आहे आणि झाडाचं लिंबू सकट आहे. पोहे भिजवून घेतलेत आणि हवे का मस्त असा कढीपत्ता भरपूर सारा आत्याने आणला होता. झाडाची लिंब तर मी तुम्हाला प्रत्येक वेळी व्हिडिओ दाखवते. भरपूर सारी लिंब आहेत. पोहे भिजवले. छान कढईमध्ये तेल घातलं, कांदा मिरची म्हणजे आधी जिरी मोहरी घातली, कढीपत्ता, कांदा शेंगदाणे मिरची घालून छान परतलं आणि मग हळद घातली आणि जे पोहे होते भिजवलेले ते घातले. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं, मीठ पण घातलं आणि मग वरून घातली छान अशी कोथिंबीर. तयार झाले आपले मस्त गरमागरम गावाकडच्या पद्धतीचे कांदे पोहे आणि दिलेलेत. आता मामांना नाश्ता करून काय करायचं आहे, जायचं आहे ह्याच्यामध्ये ज्वारीतली जी सोयाबीन आहे ते काय करतात आत्या आणि मामा दोघंजण जाऊन सकाळी सकाळी काढत असतात. गणेशला पण जायचं आहे क्लासला, तर गणेशला क्लासला आज रविवारी सुट्टी नसती, त्याला शनिवारी सुट्टी असती. तो रविवारी क्लासला जातो. मग आता तो पण चाललेला आहे नाश्ता करून क्लासला. आत्यानी पण आत्यांची बाकीची कामं झाली आणि आता नाश्ता करायला लागल्या आणि त्याही चालल्यात रानामध्ये. तर मग कसा वाटला नाश्ता नक्की सांगा आणि या सगळ्या नाश्ता करायला.